Welcome to our YouTube channel of Devgiri Science Classes. लास्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लेसन स्टार्ट केला होता सेकंड पेपरचा हेरिडिटी अँड इव्होल्युशन इंट्रोडक्शन पाहिले. तर आपल्याला तो लेसन कंटिन्यू करायचा, पुढे नेक्स्ट कन्सेप्ट पाहिजे. पण त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण लेसन कंटिन्यू करू. सो इन लास्ट लेक्चर we studied about the heredity and the hereditary changes. Now, after the study of heredity and hereditary changes, next concept that we start it is about the transcription, translation and translocation. तीन कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. याच्या अगोदर आपण हेरिडिटी म्हणजे काय, हेरिडिटी चेंजेस कशा कशा प्रकारे झाले, कोणकोणत्या सायंटिस्टनं कशा कशा प्रकारे कंट्रीब्युशन केलं, त्यानंतर आपण डीएनए स्ट्रक्चर फंक्शन पाहिलं, आरएनए स्ट्रक्चर फंक्शन पाहिलं. कंटिन्यू आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता काय असणे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन. ट्रान्सक्रिप्शन काय असेल, प्रतिलेखन. ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतरण. ट्रान्सलेशन म्हणजे काय असेल, भाषांतरण. आणि ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण. तीन गोष्टी पाहिजे. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन, ट्रान्सलेशन भाषांतरण आणि ट्रान्सलोकेशन स्थानांतरण. आता काय असेल ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. सो हियर as you have to remind, you have to know about the structure and function of the DNA and RNA. तर आपल्याला आतापर्यंत डीएनएचं स्ट्रक्चर, डीएनएचं फंक्शन आपल्याला माहिती. तर विथ द हेल्प ऑफ आरएनए, कोणाच्या मदतीनं, विथ द हेल्प ऑफ आरएनए the genes present in the form of DNA. जीन्स कशावर होते, डीएनए वर होते. कोणाच्या मदतीनं, आरएनएच्या मदतीनं. with the help of RNA the genes present on the DNA in the form of DNA participate. कोण भाग घेणार, जीन्स कशावरचे, डीएनए वरचे. कुणाच्या मदतीनं, आरएनएच्या मदतीनं. With the help of RNA, the genes that's present in the form of DNA participate in the functioning of the cell and thereby the functioning of the body. म्हणजे थोडक्यात आपल्या प्रत्येक सेलचं फंक्शन किंवा आपल्या बॉडीचं फंक्शन, ते फंक्शन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हे जे डीएनए वर असणारे जे जीन्स आहेत ते जीन्स भाग घेतात. पण त्यांचं ते काम करताना ते मदत कोणाची घेतात, तर ते आरएनएची घेतात. तर स्टेटमेंट समजून घ्या. विथ द हेल्प ऑफ आरएनए द जीन्स दॅट्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअरबाय द बॉडी. आता सेलचं फंक्शन शेवटी ते ओव्हरऑल कशाचं फंक्शन असेल, आपल्या बॉडीचं फंक्शन असेल. मीन्स ॲज वी नोन, inside the cell there is a nucleus. Inside that nucleus there is a chromosomes on which the DNA is to be present, and on that DNA what's present, that is the genes. And that genes participate in the functioning of the cell and thereby in our functioning of the body, but their participation is with the help of the RNA. पण त्यांचं जे काम करणार जीन्स ते कोणाच्या मदतीने करणार, तर ते आरएनएच्या मदतीने करणार. देन इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस. पहिली गोष्ट कळाली, जे जीन्स डीएनए वर होते त्यांनी भाग घेतला शरीराच्या आणि पेशींच्या कामामध्ये, पण मदत कोणाची घेतली, आरएनएची घेतली. आता द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द डीएनए. प्रथिन संश्लेषण कसं करायचं
आणि त्याची जी माहिती आहे ती माहिती कुठं साठवलेली असते तर डीएनएवर. कारण हे जीन्स एक प्रकारचे प्रोटीन आहेत. जीन्स आर नथिंग बट द वन टाइप ऑफ प्रोटीन्स अँड that's the information required for the protein synthesis. It is stored in the DNA and synthesis of appropriate protein as per requirement of the body. म्हणजे जशी आपल्या शरीराला प्रथिनांची गरज पडते त्याचं संश्लेषण त्याचं सिंथेसिस केलं जाते. पण प्रथिन संश्लेषण किंवा प्रोटीन सिंथेसिसची कसं करायचं याची इन्फॉर्मेशन कुठं स्टोर्ड आहे तर डीएनएवर स्टोर्ड आहे. That means the synthesis of proteins, its information is stored in the DNA and at that just appropriate time the required proteins are just synthesized with the help of that information. These proteins are synthesized by the DNA through the RNA. बघा आता अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. एक तर बेसिक समजलं म्हणजे नेक्स्ट आपल्याला ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन ट्रान्सलोकेशन समजायला मदत होईल. तर सुरुवातीपासून स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा. जे जीन्स डीएनएवर होते त्यांनी पार्टिसिपेशन केलं. कशामध्ये केलं? द फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय इन द फंक्शनिंग ऑफ और द जस्ट वी हॅव टू से द स्ट्रक्चर अँड द फंक्शनिंग ऑफ द बॉडी बट विथ द हेल्प ऑफ RNA. अँड देन the information required for the protein synthesis, where it is stored? It is stored in DNA. And with the help of that information, appropriate proteins are synthesized in our body. Appropriate proteins synthesize केलं जाते आपल्या शरीरामध्ये त्या इन्फॉर्मेशनच्या सहाय्याने. And these proteins are synthesized by DNA through the RNA. मतलब ते प्रोटीन सिंथेसिस होणार. पण ते प्रोटीन सिंथेसिस कशाच्या मार्फत होणार? थ्रू द RNA. हे महत्त्वाचं. प्रोटीन सिंथेसिस तर केलं जाणार त्याची इन्फॉर्मेशन डीएनएवर स्टोर्डही आहे. पण हे जे प्रोटीन सिंथेसिस केलं जाईल ते प्रोटीन सिंथेसिस कशाच्या मार्फत केलं जाईल? थ्रू द RNA. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड एज सेंट्रल डोग्मा. लक्षात ठेवा नाव हे. काय असेल हे सेंट्रल डोग्मा ते? The proteins are synthesized by DNA through the RNA. प्रोटीनचं सिंथेसिस कोण करणार? डीएनए करणार. कशाच्या मार्फत करणार? RNAच्या मार्फत करणार. आणि ती जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस असेल डीएनएने केलेली RNAच्या मार्फत केली ती प्रोसेस म्हणजे कोणती असेल? It's just called as central dogma. ही असेल फर्स्ट डेफिनेशन. नॉट इट्स अ कम्प्लीट ट्रान्सक्रिप्शन. हे आहे सेंट्रल डोग्मा. सेंट्रल डोग्मा म्हणजेच काय? प्रोटीन्सचं सिंथेसिस डीएनए करतील RNAच्या मार्फत. ती प्रोसेस असेल सेंट्रल डोग्मा. आता ही प्रोसेस होताना mRNA is produced as per the sequence of nucleotide on DNA. आता न्यूक्लियोटाइड्स आपल्याला माहिती आहेत. डीएनए वरचे जे 4 न्यूक्लियोटाइड्स आहेत ते आपल्याला माहिती आहेत. सो जस्ट mRNA. What is mean by the mRNA? That is one type of RNA. What is it? It is a messenger RNA. तो कोणते RNA तयार केले गेले? mRNA is produced as per the sequence on nucleotides on DNA. DNA वर जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स असते. आता डबल स्ट्रँडेड डबल हेलिकल स्ट्रक्चर आपल्याला माहिती आहे. डीएनएचं डबल हेलिकल स्ट्रक्चर होतं. त्यामध्ये 4 नायट्रोजन बेसिस होते किंवा न्यूक्लियोटाइड्स होते. ज्यामध्ये ॲडेनिन ग्वानिन सायटोसिन थायमिन होते हे आपल्याला माहिती आहे. यामध्ये ॲडेनिनची आणि थायमिनची पेअर होती. ग्वानिनची सायटोसिनची पेअर होती. तर त्या न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्सनुसार काय तयार केले गेले? दॅट इज द mRNA. mRNA is produced as per the sequence of nucleotides on DNA and the nucleotides on mRNA. आता मग जसं आपल्याला माहिती आहे आता ते डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर आपण काढले डीएनएचं. डीएनएचे डबल स्टँडर्ड स्ट्रक्चरवर माहिती आपल्याला ॲडेनिनची पेअर प्रत्येक वेळी थायमिनशी असेल. थायमिनची ॲडेनिनशी किंवा ग्वानिनची सायटोसिनशी असेल. मग
आता ह्या पेयर्स, ह्या दोन्ही स्ट्रँडवर जी काही पेअरिंग असेल, जे काही न्यूक्लियोटाइड्स असतील त्यानुसार ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए, ह्या न्यूक्लियोटाइड्सची जी सिक्वेन्स डीएनए वर होती त्यानुसार द सिक्वेन्स ऑफ mRNA इज कॉम्प्लिमेंटरी. इथं बघा आता, इट इज जस्ट ॲज युअर टू से इट इज द डीएनए. हा असेल डीएनएचा डीएनएची डबल स्टँडर्ड स्ट्रक्चर, तर हे असेल आरएनए. तर हे कसलं आरएनए असेल? हे असेल मेसेंजर आरएनए. बघा हा जो स्ट्रँड आहे हा कशाचा आहे? मेसेंजर आरएनएचा. आणि हा स्ट्रँड कोणाचा असेल? डीएनएचा. तर जी सिक्वेन्स न्यूक्लियोटाइड्सची ह्या डीएनए स्ट्रँडवर आहे त्याला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स कोणाची असेल? ह्या mRNAची असेल. तर कशी कॉम्प्लिमेंटरी असेल? एक तर पेअरिंग आपल्याला माहिती, ॲडेनिन ऑलवेज पेअर विथ थायमिन अँड ग्वानिन ऑलवेज पेअर विथ सायटोसिन. हे कुठं झालं? हे झालं डीएनए मध्ये. ह्या डीएनएच्या स्ट्रँडवर प्रत्येक वेळी पेअरिंग असेल ॲडेनिन विथ थायमिन अँड ग्वानिन विथ सायटोसिन. मग ह्या सिक्वेन्सला कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स न्यूक्लियोटाइडची कोणावर असेल? ह्या mRNA वर असेल. कारण mRNA तयार केले. mRNA are produced and that's according to or as per the sequence of the DNA this mRNA is produced. It means that the sequence of nucleotides on mRNA it is complementary with DNA. आता कशी कॉम्प्लिमेंटरी असेल, कशी पूरक असेल बघा आता. दॅट इज हिअर अगेन वन थिंग दॅट्स यू टू रिमेंबर. In the protein synthesis, whenever here are the two strands of DNA, but only one strand is used. जरी ठीक आहे DNA हे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे, पण ह्या डबल हेलिकल स्ट्रक्चर किंवा डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर जरी असलं तर त्या डबल स्ट्रँडेड मधला फक्त एकच स्ट्रँड वापरला जातो प्रोटीन सिंथेसिस मध्ये. तर इथं बघा हा जो स्ट्रँड आहे डीएनएचा हा वापरला गेलेला आहे प्रोटीन सिंथेसिसची. आणि हा असेल mRNA ज्याची की न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स ह्याच्याशी कॉम्प्लिमेंटरी असेल. म्हणजे ही डीएनए स्ट्रँडची न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असेल आणि ही mRNAची न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स असेल आणि ही सिक्वेन्स ह्याच्याशी कॉम्प्लिमेंटरी असेल. तर कशी कॉम्प्लिमेंटरी बघा. बिसाइड्स देअर इज द युरॅसिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन इन डीएनए. कारण थायमिन कशामध्ये? डीएनए मध्ये. पण आरएनए मध्ये काय? इन आरएनए देयर इज instead of this thymine what is present? Uracil is present. Others are to be same, that is a guanine paired with cytosine. ही पेअरिंग अत्यंत महत्त्वाची असेल. कशी असेल? एक तर काय सांगितलं, ह्या mRNA ची सिक्वेन्स असेल ती कॉम्प्लिमेंटरी. कोणाशी कॉम्प्लिमेंटरी? त्या डीएनए स्ट्रँडवर असणाऱ्या न्यूक्लियोटाइड्सशी. मग तर कॉम्प्लिमेंटरी का सांगण्यामागचं कारण त्यात आणखी चेंज काय झाला? जसं डीएनए मध्ये ॲडेनिन पेअर विथ थायमिन, तर आरएनए मध्ये काय असेल? ॲडेनिन पेअर विथ युरॅसिल. म्हणजे जर समजा ह्या डीएनए स्ट्रँडवर थायमिन असेल, डीएनए स्ट्रँडवर काय असेल? थायमिन असेल, तर mRNA वर काय येईल? ॲडेनिन. का? त्याचं कारण थायमिनच्या ऐवजी कोणता न्यूक्लियोटाइड आहे आरएनए मध्ये? तर तो युरॅसिल असेल. तर इथं ऑब्झर्व करा, हा आहे mRNAचा स्ट्रँड, हा आहे डीएनएचा स्ट्रँड. डीएनएच्या स्ट्रँडवर थायमिन आहे, तर हा याच्याशी कॉम्प्लिमेंटरी असेल. mRNAचा हा न्यूक्लियोटाइड कोण? ॲडेनिन. जर समजा डीएनए स्ट्रँडवर ॲडेनिन असेल तर mRNA स्ट्रँडवर काय असेल? युरॅसिल. कारण दोघं एकमेकांशी कसे? कॉम्प्लिमेंटरी. तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची असेल, कारण काही वेळा तुम्हाला फिगर बेस्ड क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. तर ही जी कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असेल ती तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक आहे. फक्त लक्षात ठेवायचं डीएनए स्ट्रँडवर ॲडेनिन पेअर विथ थायमिन अँड ग्वानिन पेअर विथ सायटोसिन. पण तसं आरएनए स्ट्रँडवर नसेल. जर आरएनए मध्ये ॲडेनिन असेल, ॲडेनिनची पेअर कोणाशी असेल? युरॅसिलशी. आणि ग्वानिनची सायटोसिनशी असेल. सो हिअर दॅट्स यू टू रिमेंबर देअर इज
only one change in nucleotide of RNA, that is instead of thymine uracil is present and others are to be just same. That means here is a complementary sequence of nucleotides on mRNA to the DNA, and in this process the RNA is to be produced. अशा प्रकारे काय तयार केले गेले, RNAचं प्रोडक्शन झालं. सो दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. अशा प्रकारे जे RNA तयार केले गेले त्या प्रोसेसला कोणती प्रोसेस म्हणणार, ट्रान्सक्रिप्शन. ही असेल आपली पहिली कन्सेप्ट. बघा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे हा, एकदा रिपीट करते, लक्ष द्या, समजून घ्या. With the help of RNA, the genes on DNA participate in the functioning as well as in the structure of the cell and thereby in the body. Information that's required for the protein synthesis, it is stored in the DNA. Information required for protein synthesis, where it is stored? It is stored in DNA, and as per the requirement appropriate proteins are to be produced. आणि जशी शरीराला गरज पडेल त्यानुसार प्रोटीन सिंथेसिस केलं जाईल. and these proteins are synthesized by DNA through the RNA. आणि ते जे प्रोटीन सिंथेसिस केलं गेलं कुणी, just by DNA but through the RNA. This process is called as central dogma. त्या प्रोसेसला नाव काय दिलं गेलं, सेंट्रल डोग्मा. then here you have to see mRNA is produced. काय तयार केले गेले, mRNA is produced as per the sequence. कसे तयार केले गेले, as per the sequence of nucleotides on DNA. DNA च्या स्ट्रँडवर जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्यानुसार हे mRNA तयार केले गेले. and here one thing that is the most important, mRNA is produced just having the nucleotide sequence which is a complementary with the DNA. How it is complementary? Instead of the thymine in mRNA, uracil is to be present, and in this way the RNA is produced, and this synthesis of RNA is called as transcription. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतात, that is a transcription. ही झाली आपली पहिली कन्सेप्ट, ट्रान्सक्रिप्शन. देन व्हॉट इज अ प्रोड्युसर हिअर, mRNA इज प्रोड्युसर. आता पुढे कंटिन्यू करायचं आपला नेक्स्ट पार्ट. इथं mRNA प्रोडक्शन झालं, ट्रान्सक्रिप्शन झाले. मग ते आता थोडंसं इमॅजिन करा, आपली सेलच्या आत न्यूक्लियस, आणि न्यूक्लियसच्या आत ही mRNA प्रोडक्शन तयार झालेले, mRNA प्रोडक्शन झालेले. मग ते जे mRNA न्यूक्लियसमध्ये तयार होतात, that mRNA produced in the nucleus comes in the cytoplasm. म्हणजे ते mRNA कुठे येणार, आता न्यूक्लियस मधून कुठे येणार, सायटोप्लाझम मध्ये. कळतंय? इमॅजिन करायचं आपली सेलच्या आत न्यूक्लियसच्या आत ते प्रोडक्शन झालेलं आहे कशाचं, mRNAचं. आणि ते जे न्यूक्लियसच्या आत तयार झालेले जे mRNA होते ते न्यूक्लियस मधून आता कुठे येतील, सायटोप्लाझम मध्ये, म्हणजे सेल मध्ये येतील. देन but when they comes from nucleus to cytoplasm, न्यूक्लियस मधून ज्यावेळी mRNA सायटोप्लाझम मध्ये ते कसे येतील, it brings in the coded message from DNA. पण ते मेसेंजर आहेत, मग ते DNA पासून आलेले तर ते काही सांकेतिक संदेश DNA कडून घेऊन येतील. कुठून कुठे आले, न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये आले. मग पण ज्यावेळी ते न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये येतील त्यावेळी कोडेड स्वरूपात, सांकेतिक स्वरूपामध्ये डीएनएचा मेसेज ते घेऊन येतील, कारण ते मेसेंजर आहेत, संदेश वाहक आहेत. सो जस्ट दॅट mRNA produced in the nucleus comes in the cytoplasm, but it brings a coded message from DNA and the message contains a code. त्या मेसेजवर काय, काही संकेत आहेत, कोड आहेत काही. The message brought by that mRNA contains the codes for amino acids. अत्यंत महत्त्वाचा पार्ट इथे लक्षात घ्या. ट्रान्सक्रिप्शन झालं,
RNA प्रोडक्शन झालं न्यूक्लियसमधून. ते RNA आता न्यूक्लियसमधून सायटोप्लाझममध्ये आले. त्यांनी येताना न्यूक्लियसमध्ये असणाऱ्या DNA कडचा काय आणला, मेसेज आणला. तो मेसेज कुठल्या फॉर्ममध्ये आणला, कोडच्या फॉर्ममध्ये आणला. द मेसेज इज इन द फॉर्म ऑफ कोड्स and that's codes for amino acids. आणि ते कोड कोणासाठी आणले, त्यांनी अमायनो ऍसिड साठी आणले. कळतंय? mRNA प्रोडक्शन झालं, ट्रान्सक्रिप्शन झालं. ते mRNA न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये आले. येताना त्यांनी DNA कडून काय आणला, मेसेज आणला. कुठल्या फॉर्म मध्ये आणला, कोडच्या फॉर्म मध्ये आणला. तो कोडेड मेसेज कोणासाठी आणला, तर तो कोडेड मेसेज त्यांनी आणला अमायनो ऍसिड साठी. Then the code for each amino acid, आता प्रत्येक अमायनो ऍसिड साठी असणारा तो कोड, तो संकेत, that's the code for each amino acid contains 3 nucleotides. आता तो जो संकेत होता, त्यांनी जो कोड जो आणला होता, मेसेज जो आणला होता, त्या प्रत्येक कोड मध्ये काय 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत. 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत. द कोड फॉर each amino acid, कोड कोणासाठी आहे, अमायनो ऍसिड साठी. आणि त्या प्रत्येक कोड मध्ये काय, मग द कोड फॉर ईच अमायनो ऍसिड्स कंटेन 3 न्यूक्लियोटाइड्स and that's why it is called as triplet codon. म्हणून त्यांना कसले कोड्स म्हणतात, ट्रिपलेट. का ट्रिपलेट कोडॉन म्हणायचं, कारण त्यांनी जो मेसेज आणला होता अमायनो ऍसिड साठी, that each code contains 3 nucleotides. प्रत्येक कोड मध्ये 3 न्यूक्लियोटाइड्स असतील आणि म्हणून त्या न्यूक्लियोटाइड्स 3 न्यूक्लियोटाइड्स असल्यामुळे त्या कोडला कसले कोडॉन म्हणणार, ट्रिपलेट कोडॉन. कळतंय? काय काय सांगितलं, ट्रान्सक्रिप्शन मध्ये mRNA प्रोडक्शन झालं. ते mRNA न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये आले. येताना त्यांनी काय आणला, कोडेड मेसेज आणला. कोणासाठी आणला, अमायनो ऍसिड साठी आणला. मग त्या प्रत्येक कोड मध्ये जो कोड अमायनो ऍसिड साठी होता, त्यात किती न्यूक्लियोटाइड्स होते, त्यात 3 न्यूक्लियोटाइड्स होते. आणि त्या 3 न्यूक्लियोटाइड्स असल्यामुळे त्या कोड्सला काय म्हणलं गेलं, ट्रिपलेट कोडॉन. नाउ अबाउट द सायंटिस्ट ऑफ आवर इंडिया, डॉक्टर हरगोविंद खुराना. कोणते सायंटिस्ट, डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड अन इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन इन द डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. Dr. Hargovind Khurana, he played an important role in the discovery of triplet codon. So he had to be discovered the triplet codon for 20 amino acids. 20 amino acids साठी त्यांनी ट्रिपलेट कोडॉन ची डिस्कवरी केली. कोणी केली, डॉक्टर हरगोविंद खुराना. He had to be made an important discovery of triplet codon for 20 amino acids, and for this work he has been awarded with Nobel Prize along with 2 other scientists. इतर 2 सायंटिस्ट सोबत डॉक्टर हरगोविंद खुराना यांना नोबेल प्राइज अवॉर्ड करण्यात आलं, देण्यात आलं. सो जस्ट इन 1968, 1968 मध्ये डॉक्टर हरगोविंद खुराना यांना ह्या डिस्कवरीसाठी, काय डिस्कवरी केली त्यांनी, कसा शोध लावला, ट्रिपलेट कोडॉन. किती अमायनो ऍसिड साठी, फॉर द 20 अमायनो ऍसिड्स he had to be discovered just triplet codon, and for his valuable research or discovery he has awarded with Nobel Prize in 1968 along with his other 2 scientists. इतर 2 सायंटिस्टच्या सोबत त्यांना नोबेल प्राइजनं सन्मानित करण्यात आले, कारण त्यांनी शोध लावला होता ट्रिपलेट कोडॉनचा. किती अमायनो ऍसिड साठी लावला होता, 20 अमायनो ऍसिड साठी. सो जस्ट it is the most important part about the research of this triplet codon. Now each mRNA, आता हे जे mRNA आहेत आलेत कुठून, न्यूक्लियस मधून. येताना घेऊन काय आले, तो मेसेज कोणासाठी आणलाय, अमायनो ऍसिड साठी. कुठल्या फॉर्म मध्ये आणलाय, कोडच्या फॉर्म मध्ये आणलाय. प्रत्येक कोड मध्ये किती न्यूक्लियोटाइड्स आहेत, तर 3 न्यूक्लियोटाइड्स आहेत. त्या प्रत्येक 3 न्यूक्लियोटाइड्स असणाऱ्या कोडला काय म्हणलं गेलं, ट्रिपलेट कोडॉन. नाउ each mRNA is made up of thousands of triplet codons. हा जो mRNA आहे हा कशाने बनलेला आहे, thousands of triplet codons.
ट्रिपलेट कोडॉन्स म्हणजेच किती न्यूक्लियोटाइड्स? 3 न्यूक्लियोटाइड्स येतील. सो जस्ट हियर each mRNA is made up of thousands of triplet codon and as per the message of mRNA, मेसेज जो आणलेला आहे कुणी? mRNA ने. कुणाकडून? DNA कडून. as per the message of mRNA, amino acids are supplied by tRNA. बघा इथं झालं ट्रान्सक्रिप्शन, mRNA प्रोडक्शन झालं. आता हे जे mRNA ह्या न्यूक्लियस कडून आले ज्यांनी की मेसेज आणलेला आहे. कोणासाठी? अमायनो ऍसिड साठी. सो जस्ट द अमायनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. ते अमायनो ऍसिड्स कोण पुरवणार? बघा हे अमायनो ऍसिड आहे. इट इज अमायनो ऍसिड and this amino acid required are transferred supplied by the tRNA as a transfer RNA. कारण आपल्याला 3 प्रकारचे RNA माहिती आहेत. mRNA as a messenger RNA, tRNA as transfer RNA and third one rRNA as a ribosomal RNA. तर हे मेसेंजर RNA चं काम काय? मेसेज घेऊन येणं. तो आणला कोणासाठी? अमायनो ऍसिड साठी. मग अमायनो ऍसिड्स जे आवश्यक असतील ह्या मेसेज साठी ते पुरवणार कोण? तर tRNA. दॅट्स as per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA. कळतंय? जो मेसेज आणलेला असेल mRNA त्याला जे आवश्यक अमायनो ऍसिड असतील ते कोण पुरवतील? हे tRNA पुरवतील. अँड फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन. बघा इथं हे झाले tRNA. मेसेज आला कुठल्या फॉर्म मध्ये यांनी आणलेला? mRNA ने कोडच्या फॉर्म मध्ये आणला. कुणासाठी आणला? अमायनो ऍसिड साठी. हे अमायनो ऍसिड पुरवणार कोण? tRNA. पण हे tRNA जे अमायनो ऍसिड्स पुरवणार ते पुरवण्यासाठी त्यांच्याकडे काय? फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन and that's anticodon having the complementary sequence on the codon of mRNA. बघा तिथं परत हा न्यूक्लियस मधून आलेले हे mRNA ज्यांनी मेसेज आणलेला आहे अमायनो ऍसिड साठी. हे अमायनो ऍसिड्स जे आवश्यक असेल ते पुरवणार कोण? हे tRNA. ज्यावेळी tRNA हे अमायनो ऍसिड पुरवतील पण ते पुरवण्यासाठी त्यांच्याकडे काय? दॅट्स tRNA has the anticodon. Again, as per the sequence on this mRNA, जशी ही सिक्वेन्स असेल कोणाची? mRNA ची. त्याच्याशी कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स असेल कोणाची? आता ह्या tRNA ची. That means as the tRNA has anticodon having the complementary sequence to the codon of mRNA. बघा परत एकदा रिपीट. mRNA carry the message from DNA for these amino acids in the form of codes. Just as per the message carried by this mRNA, the amino acids are provided by or supplied by the tRNA, and for this purpose this tRNA has the anticodon and the sequence of nucleotide on this tRNA, it is a complementary with mRNA. म्हणजे tRNA वर असणाऱ्या न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स सुद्धा परत mRNA शी कशी असेल? कॉम्प्लिमेंटरी असेल. दॅट मीन्स tRNA has anticodon having the complementary sequence to the codon on mRNA and this is called as translation. हे काय असेल आता? ट्रान्सलेशन. हे झालं भाषांतरण. कसं झालं? मेसेज कॅरीड बाय mRNA फ्रॉम DNA for the amino acids in the form of codes. These amino acids are supplied by the tRNA, but for this purpose to supply the amino acids, tRNA has anticodons and the sequence of nucleotides on the anticodon of tRNA it is a complementary with mRNA and
धिस इज कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. हे असेल आपली कोणती कन्सेप्ट? ट्रान्सलेशन. हे झालं भाषांतरण. देन द अमायनो ॲसिड्स ब्रॉड बाय tRNA आर बॉन्डेड बाय पेप्टाइड बॉन्ड्स. सियर, हे जे अमायनो ॲसिड्स असतील कुणी आणलेले? tRNA आणलेले. द अमायनो ॲसिड्स ब्रॉड बाय द tRNA आर बॉन्डेड टुगेदर. ह्यांची एकमेकांशी बॉन्डिंग असेल. These amino acids brought by this tRNA are bonded together by the peptide bonds. एका विशिष्ट बॉन्डनं, एका विशिष्ट बंधानं ते एकमेकांशी बांधले गेले. कोणत्या बॉन्डनं? दॅट्स कॉल्ड एज पेप्टाइड बॉन्ड. तर लक्षात राहू द्या, हे जे अमायनो ॲसिड्स असतील tRNA आणलेले ते एकमेकांशी बॉन्डेड असतील पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ RNA. ऑब्झर्व करा, हे असतील आपले कोडॉन आणि हे असतील रायबोझोम. काय असतील आता हे? रायबोझोम. मग काय सांगितलं? These amino acids brought by this tRNA are bonded together by the peptide bonds and that's peptide bonds with the help of RNA. It is a ribosome. हे RNA. हे कोणते RNA असतील मग हे? RNA. That means amino acids brought by the tRNA are bonded together by the peptide bonds with the help of ribosomal RNA. म्हणजे त्या अमायनो ॲसिड्सची एकमेकांची बॉन्डिंग असेल, पण कोणाच्या मदतीने असेल? विथ द हेल्प ऑफ रायबोसोमल RNA. सो इट जस्ट रायबोसोम. And these amino acids brought by this tRNA are bonded together by peptide bonds with the help of this ribosomal RNA. And during this process, म्हणजे ही जी बॉन्डिंग होती अमायनो ॲसिड्सची रायबोसोमल RNAच्या मदतीने झालेली, ती बॉन्डिंग होताना ड्युरिंग दिस प्रोसेस द रायबोसोम कीप्स मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड. हा जो रायबोसोम असेल हा एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे जातो. मीन्स ड्युरिंग द प्रोसेस of this synthesis that you say, or maybe the bonding here you have to observe in between these amino acids brought by this tRNA with the help of ribosomal RNA. And when this process takes place, during this process these ribosome moves from one end of mRNA to other end. हा जो रायबोसोम असेल हा काय करेल? एका एंड कडून दुसऱ्या एंड कडे जाईल. That means the ribosome moves from one end to other end. See here, आतापर्यंत आपण जेवढी काय प्रोसेस सांगितली, लास्टली काय सांगितलं की tRNA जे अमायनो ॲसिड्स mRNA ला प्रोव्हाइड करतात, ते प्रोव्हाइड करतात कुठल्या फॉर्म मध्ये? अँटीकोडॉनच्या फॉर्म मध्ये. and the sequence of that anticodon on tRNA is a complementary with mRNA. This is called as translation. Thereafter, the amino acids are bonded together by peptide bonds. Amino acids brought by this tRNA are bonded together by peptide bonds with the help of this ribosomal RNA. And during this process, these ribosome moves from one end of mRNA to other end. And this movement of the ribosome from one end to the other end of mRNA, it is just you have to say as translocation. Again once time see, as the ribosome keeps on moving from one end of the mRNA to other end and just they moves by the distance of one triplet codon. हे जी मूवमेंट असेल रायबोसोमची, रायबोसोम moves from one end of mRNA to other end by how much distance they move? By one triplet codon. एका ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं हे रायबोसोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे मूवमेंट करतील. And this movement of the ribosome
from one end of mRNA to other end by the one triplet codon. This is called as translocation. And such many chains, आणि अशा अनेक साखळ्या एकत्र येतील. Such many chains comes together to form the complex proteins. आणि अशा प्रकारे ह्या अनेक साखळ्या एकत्र येतात आणि प्रोटीनचं सिंथेसिस करतात. It is a very complicated process, but you have to just read, listen and understand it. Such type of many chains comes together to form the complex proteins, and these proteins control, and हे जे protein synthesis होईल ते काय काम करतील? These proteins control various functions in the living organisms, and not only in the living organisms that you say, in the living organisms as well as their outward appearance also. अशा प्रकारे तयार झालेल्या प्रोटीन्सच्या सहाय्याने त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये फंक्शन्स पार पाडले जातील किंवा त्यांचा आउटवर्ड अपीअरन्स ठरलं जाईल. सो जस्ट इट इज अबाउट ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. अगेन one thing that you have to also remember, living organisms can produce new living organisms like themselves due to the genes. आपण परत स्टार्टिंगला येऊ आणखी. स्वतः सारखा दुसरा जीव सजीव निर्माण करू शकतात कारण त्यांची रिप्रोडक्शन होते. पण त्याचबरोबर हे पॉसिबल काय? कारण त्यांच्यामध्ये जीन्स आहेत, अँड दॅट जीन्स विच ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ते जीन्स ट्रान्समिट होतात, अँड देअर ट्रान्समिशन टेक्स प्लेस विदाउट एनी चेंजेस. त्या जीन्समध्ये कुठलेही चेंजेस न होता ते जीन्स एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्समिट होतात. ड्यू टू दिस, as there is no change in the genes takes place and the characters are transmitted, at that time you have to see some of the characters of parents and the children are to be similar. काही कॅरेक्टर्स पॅरेंट्स आणि चिल्ड्रनचे सिमिलर दिसतात. त्याच्या मागचं कारण काय? ज्यावेळी जीन्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्समिट होतात त्यावेळी त्यामध्ये कुठलेही चेंजेस होत नाहीत. विदाउट एनी चेंजेस when the genes transmitted, that's time the some of the similar characters we have to see in that two generations. However, but sometimes काही वेळा काय होते पण कॅरेक्टर्स ट्रान्समिट होताना, जीन्स ट्रान्समिट होताना, however sometimes sudden changes occurs in those genes. काही वेळा काय होते? ही जीनची मेन सिक्वेन्स आहे. ज्यावेळी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जीन्स ट्रान्समिट होत असतात त्यावेळी त्या जीन्सच्या सिक्वेन्स मध्ये बदल होतात, सडन चेंज होतात, अचानक बदल होतात. इफ समटाइम्स एनी सडन चेंज मे ऑकर इन द सिक्वेन्स ऑफ द जीन्स, दॅट्स टाइम द चेंजेस इन द सिक्वेन्स ऑफ जीन्स मे बी समटाइम्स मायनर. काही वेळ ते मायनर चेंजेस असतात, अँड समटाइम्स द जस्ट मोर, काही वेळ अगदी थोडे चेंजेस असतात. सो हियर द न्यूक्लियोटाइड्स ऑफ द जीन्स चेंजेस इन इट्स पोझिशन अँड कॉज अ मायनर चेंज विच इज नथिंग बट द म्युटेशन. ते म्हणजे काय असेल? ते असेल म्युटेशन. हे म्युटेशन म्हणजे असेल उत्परिवर्तन. म्युटेशन म्हणजे काय असेल? उत्परिवर्तन. बदल का झाले? कारण ही जी जीन्स ट्रान्समिट होत होते त्या जीन्सची सिक्वेन्स जी न्यूक्लियोटाइड्सची ती अचानक बदलली. इफ सम चेंजेस मे ऑकर्स, इट्स ड्यू टू म्युटेशन. ते कशामुळे झाले? म्युटेशनमुळे. म्युटेशन म्हणजेच काय? ड्युरिंग द ट्रान्समिशन ऑफ जीन्स, इफ द सडन चेंजेस मे ऑकर्स and the sequence of this sequence of the nucleotide changes, ही जी न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स जी आहे ती जर बदलली, then you have to see some changes due to the mutation. Some mutations are minor but some may be considerable. काही म्युटेशन्स कसे असतात? मायनर असतात, ते आपल्याला लक्षात येत नाहीत, पण काही कन्सिडरेबल असतात, काही लक्षात येतात, काही समजतात. सो इट्स एक्झाम्पल, mutation may cause the genetic disorders like the sickle cell anemia. बघा जे की आपण लास्ट इयर पाहिलं होतं, सिकल सेल ॲनिमिया
हा सुद्धा एक प्रकारचा जेनेटिक डिसऑर्डर आहे आणि हा सुद्धा क्रिएट होतो का, कारण काही जीन्समध्ये चेंजेस झालेले, म्युटेशन झालेले, उत्परिवर्तन झालेले, जीन्सवर असणाऱ्या न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स बदलली. त्याचं काही वेळा चेंजेस आपल्याला लक्षात येत नाहीत किंवा ते मायनर असतात, पण काही वेळा ते कन्सिडरेबल असतात, लक्षात येतात. ज्याचं जे उदाहरण लक्षात ठेवायचे, सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया इट इज वन ऑफ द डिसीज और डिसऑर्डर दॅट्स कॉज्ड ड्यू टू जेनेटिक डिसऑर्डर्स and it is because of changes in a main sequence of genes. Here this is the everlasting process and is one of the proof of Darwin's theory. आता हे जे जीन्समुळे म्युटेशन जे होते, जीन्सच्या चेंजेसमुळे किंवा न्यूक्लियोटाइडच्या चेंजेसमुळे जे काही बदल होतात आणि त्याचा इफेक्ट आपल्याला काही वेळा कन्सिडरेबल पाहायला मिळतो, जसं की सिकल सेल ॲनिमिया. अँड दिस म्युटेशन प्रोसेस इट इज अ एव्हरलास्टिंग प्रोसेस. इट इज द प्रूफ फॉर द डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि हे आपल्याला पुढे थेरी येणार एक सिद्धांत असेल लेसनमध्ये, लास्ट पार्टमध्ये. दॅट इज द डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आपल्याला पाहायचा आहे. त्याचे प्रूफ असेल हे, म्युटेशनमुळं न्यूक्लियोटाइडची सिक्वेन्स जीन्सवरची बदलली. काही वेळा बदल झाले ते मायनर झाले, काही वेळा कन्सिडरेबल झाले, जस्ट लाईक द सिकल सेल ॲनिमिया. अँड इट इज द एव्हरलास्टिंग प्रोसेस which is the proof for that Darwin's theory of natural selection. So here we have to complete our first and the most important part of lesson. It is about the transcription, translation and translocation. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.